तर पटोलेंचं आज दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ गेले। नाना भाऊ, आज तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला। खरं तर आज शेतकरी दिवस पण आहे, पण तुम्हालाच निलंबित करण्यात आलं, बॅकआउट केलंय सगळ्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या। बघा, मुद्दा एकदम स्पष्ट आहे की शेतकऱ्यांचा आवाज उचलण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे भाजप आणि महायुतीचे सरकार करते हे स्पष्ट झालेलं आहे। लोणीकर असेल की त्यांचे कृषी मंत्री असतील कोकाटे, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान सातत्याने ते करत आले, मोदी यांचा बाप होऊ शकतो, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे ही जी काही मानसिकता या लोकांची आहे, आणि म्हणून आम्ही सरकारला विधानसभेत हे प्रश्न विचारले। सरकारला राग आला, विधानसभा अध्यक्षाला राग आला, त्यांनी निलंबित केलं। असं अनेकदा निलंबन झालं तरी चालेल। नाना पटोले शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढता खासदारकीचा राजीनामा दिलेला होता, त्याच्यामुळे मला हा काही फरक पडत नाही। राजदंडाला हात लावला म्हणून कारवाई केली असं सुद्धा बोलतायत आणि भाजपचे नेते तुमच्यावरच टीका करतायत। अरे त्यांना काय, तुम्ही त्यांचे मागचे फुटेजेस काढा। हे जेव्हा विरोधी पक्षात होते हे कसे वागत होते, तेव्हा मग त्यांनी ते फुटेजेस पाहिलेत, मग त्यांनाच त्यांची लाज वाटेल। नाना भाऊ, आपण काल तुम्ही चक्की पेशिंगचं वक्तव्य केलं होतं अजितदादांवरती आणि देवेंद्र फडणवीस, सूड भावनेतून ही सगळी कारवाई झाली असं म्हणावं। ते बघा, हे कसं आहे की फडणवीस तर म्हणाले होते की मी लग्न सुद्धा करणार नाही अगर ज्या दिवशी अजित पवार आमच्याबरोबर आले, तर लग्न केलं, एक मुलगी आहे आता त्यांना, आणि सोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। चक्की पिसिंग 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 कुठं गेलेलं आहे, तर हे इथिक जे राजकारणाचं आहे ते आम्हाला ते त्यांच्या पुरतं राहू दे। पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल, काय करणार विरोधक म्हणून? लढाई चालत राहील, शेतकऱ्यांची लढाई आम्ही लढू। कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।